काजल तो किसी के पैरों में पायल, किसी के आंखों में काजल तो किसी के पैरों में पायल। आप सभी का इस प्रोग्राम की दुनिया में हार्दिक स्वागत। आप सभी का इस प्रोग्राम की दुनिया में हार्दिक स्वागत। हेलो एवरीवन, आई एम पूर्वी एंड आई एम पूजा। बारिश ऐसी हो कि समंदर में भी बाढ़ आ जाए, बारिश ऐसी हो कि समंदर में भी बाढ़ आ जाए, और ताली ऐसी हो कि महफिल में भी जाना जाए, और ताली ऐसी हो कि महफिल में भी जाना जाए। सभी आप सबको हंसाने, आप सभी के थोड़े से पल खुश करने के लिए वंशगिरी पेश कर रहे हैं एक धमाकेदार स्टैंड अप कॉमेडी। पुरणपोळी खाल्ली का पुरणपोळी? नसन खाल्ली तर खाऊन घ्या, ना तर बायकोला द्या लागन साडी आहे। भाऊ कसं मला नाही का बाथरूम लागली होती, मला आहे ना जाऊच नाही दिलं, मला इथंच ठेवलं होतं त्यानं, तरी तुमच्यासाठी मी गेलो नाही, मी तर आलो। तर मी बाहेर गेला, मला मारजा गिरजा नका, जर थोडं जास्त बोललं तर माफ कर जा, मला बाहेर गेला मारजा नका। कसं बायको आणि पोरगी आहे ना माई, त्या बहीण लग्नच वाच आहे वाटते। तर लग्नावरून गोष्ट आठवून आली, मी नाही का मग भावाच्या एका बेवड्याला नाही का पोरगी पाहायला गेलो होतो, तर तो पाहण्याच्या संमेलनमध्ये नाही का दारू पिऊन आला होता। तर मी म्हणलं हा काय ना काय करते आता, मग गेलो। तर कोणत्याही माईला नाही का आपलं पोरगं नाही का चांगलंच वाटते, मग ते कितीही पेलं कितीही खाय। तर त्याची माय म्हणे, अहो बाई माय पोरगं नाही का सुपारीच्या खांद्याला हाती नाही लावत म्हणे, मग दारूच्या भूत तरी नाही पेलं म्हणे। मी होतो सोप्यावर असं बसून, आणि मग मी नाही ऐकलं, भाई खोटं बोलताची म्हणलं तुम्ही हां। तर मग गेलो, मग ते पोरगी होती पोलिसाची, ते पोलीस होती। तर मग तिनं आणले कांदे पोहे आणले, आणि ते त्या पोरापाशी वाकायला गेली, तिले आला दारूचा वास। ते होती पोलिसाची, गेली अंदर आणि तिने दारूची मशीन आणली आणि त्या पोराच्या तोंडाला लावली। ते पोरगं लेकाचं होतं बयाड, त्याला काय माहीत नाही, तो हेलो हेलो करे त्या मशीनले। मग तो बाबा म्हणे, अरे बापू हेलो हेलो नाही म्हणे, ते गाणं म्हणते म्हणे। आणि मग तो गाणं म्हणायला लागला, परदेशी परदेशी जाना नहीं, मुझे छोड़ के। मग तो जावई म्हणाला, अजी मामाजी ते माईक नोय, ते दारूची मशीन आहे, दारूची द्या माझ्याकडं, त्यानं तोंडात लावली। तर जावई नाही का फुल पिऊन, जावई पिऊन, मग बाबाकडे दिली, बाबाही पिऊन। मग ते म्हणे पोलीस म्हणे, भाऊ तुमची आता चालन फाटन म्हणे, वेगळी गिन फाटली म्हणे तुमची वेगळी, पण आता चालानी फाडतो म्हणे। तर मग ते माई म्हणे, बाई होणाऱ्या नवऱ्याची तू अशी फाडते का म्हणे, राहू दे ना म्हणे, असं बोलायला लागते का म्हणे। तर मग ते बाई म्हणे, त्या पुरीनं तिच्या मायच्याही तोंडात ती मशीन लावली, मायाही पिऊन चहा बाई, पूर्ण खानदानच पिऊन होतं त्याचं। मीनं म्हणलं आता जात नाही यायच्या घरी, आता जाऊ दे म्हणलं। आता भाऊ जावई नाही का, जावई माहिती आहे तुम्हाला, जावई नाही काय असा पक्षी राहते जो बिना पंखाचे उडत राहते। आता मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला, कोणती पोरगी तिच्या घरी जाते ना, तर पहिलेच नाही का ते धावत जाते, आई मी आली, आई आई आई, बाबा मी आली, जशी का 7 जन्मापासून भेटलीच नाही का। पण जावई मात्र जात नाही, जावई नाही का गाडीच्या बाहेर असं उभं राहते, कोणी बोलवन बा मले। मग तिकडून सासरी जी येते, चला जावई घरी, ओ येतो थांबा न येतो। आणि मग घरी जाऊनही नाही का, घरी जाऊनही तो सोप्यावर बसत नाही, जवळीकले सासू म्हणत नाही, बसान जावई सोप्यावर, ओ बसतो थांबा इथं बसतो। तर मग हे असं राहते। आणि पोरीच्या घरी जावईची काही चालत नाही, पोरगीच तिथे चुलूक करते। तर मग नाही का ते बोलत होती, आता हिला माहीत आहे मी घरी आई, तर मला कोणी काही म्हणत नाही। तर मग ते भाई बोले ते नवऱ्याची काढी आहे, मग नवऱ्याची काढली। तर मग थोडी जावई विचार करे, थांब तू बाई, चल घरी चल, मग सांगतो।
तर आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी गेलो होतो हॉस्टेलमध्ये. त्या हॉस्टेलमध्ये होते पोरी. तर ते नीटची एक्झाम क्रॅक करत होत्या. तर मला वाटलं अभ्यास करत असन. आता दरवाजा खोलून पाहिला मी न. दरवाजा खोलला आणि एक पोरगी रील्स बनवत होती. आज मैं ऊपर आसमान नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. अरे बापरे म्हणले का होय तुम्ही का करायला त्याची म्हणलं. तर दुसऱ्या रूममध्ये गेलो. तिथे 150 किलोची पोरगी, पतली कमरिया मोरी आय हाय हाय, तिरची नजरिया मोरी आय हाय हाय. अहो भाई म्हणलं आता तू नाशीन तर खालची जमीन फुटन व म्हणलं राहू दे म्हणलं. तर मग असं आहे म्हणून अभ्यास करायला जातात. अभ्यास करा पोट्यो. तर मग आता मी मा मित्राला पाहत होतो घरी. तो मला घरी दिसला नाही. गावात गेलो मी पाहिले. तर माझा मित्र होता एका भिंगींच्या पोरीसोबत. ऐका रे ते आजी माझ्याकडे बाहेर पाहता यार. आजी पाहू नको प्यार होऊन जाईन मले. हा आणि मग नाही का गेलो मी. तर माझा मित्र होता तिथं पिंपळाच्या झाडाच्या खालतं. त्या पोरीले 16 चारत. ते पोरगी त्याला 16 चारत. ते पोरगी अशी करे तेही पोरग असं करे वारे म्हणलं मग आता त्या मा मित्रापाशी कपडे नव्हते हो. त्याच्या पॅन्टला इतके शेद्र होते असं वाटते का पालवच घालून आहे की काय. पण जाऊ द्या म्हणलं लाईफस्टाईल सगळ्याची अलग आहे म्हणलं. आता मी काय बोलू शकतो. ते आजी पुन्हा माझ्याकडे पाहून राहिली यार. आजी पाहू नको. आता मला कार्यक्रम करायला नागपूरला जायचं आहे. दादा पुन्हा मजा गेली असती आपण. चला मग मित्रांनो भेटूया. चलो.